तर अजितदादा आणि अधिकारी यांचा जो वादाचा जो व्हिडिओ आता व्हायरल होतोय त्याकडे कसं बघतात, एकंदरीत अशा प्रकारचं वर्तन करणं कितपत योग्य? राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांचा एक व्हिडिओ व्हायरल केला जातोय आणि अत्यंत खोडसाळपणे त्या व्हिडिओमध्ये DYSP अंजली प्रकाश यांना त्यांनी झापल्याबद्दलची एक चुकीची बातमी चालली. वस्तुस्थिती अशी आहे की सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यातील कुर्डू गाव इथे समस्त तिथले शेतकरी तहसीलदारांच्या कारवाई विरुद्ध एकत्र आले होते. त्यावेळेला DYSP अंजली प्रकाश तिथे उपस्थित होत्या आणि एका प्रोबेशनरी IPS अधिकाऱ्याला जर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार कोण अशा प्रकारचा प्रश्न जर एक अधिकारी विचारत असेल तर हे देखील चुकीचं आहे. माननीय अजितदादा पवार साहेबांनी त्यांना एवढंच सांगितलं की कारवाई थांबवावी. तशा प्रकारच्या सूचना माझ्या फोन आल्याच्या या तहसीलदारांनाही द्यावा. शेवटी लोकशाहीमध्ये लोकांचा आवाज, त्या शेतकऱ्यांचा आवाज, त्या शेतकऱ्यांची बाजू देखील ऐकणं हे जनतेतनं निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की माननीय अजितदादा पवार साहेब अत्यंत स्वच्छपणे कठोर निर्णय घेतात. कुठल्याही चुकीच्या गोष्टीची समर्थन हे माननीय अजितदादा पवार साहेब करत नाहीत. केवळ शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेईपर्यंत ती कारवाई थांबवावी अशा प्रकारचे त्यांचे निर्देश होते. पण हे देखील चुकीचं आहे. DYSP स्तराच्या एखाद्या अधिकाऱ्याला जर राज्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत हे माहीत नसणं देखील बरोबर नाही. नक्की एकंदरीत प्रकारचं होता की कारवाई संदर्भात तहसीलदारची नक्की काय शेतकऱ्यांच्या लोकांना त्रास देण्याची भूमिका होती, त्यामुळे घराणं जे ते शेतकऱ्यांनी ताब्यात घेतलं. त्या गावातील सर्व शेतकरी हे तहसीलदारांच्या अन्यायकारक कारवाई विरुद्ध एकवटले होते आणि त्यामुळे त्या कारवाईला आमचं म्हणणं ऐकून घ्यावं यासाठी माननीय अजितदादा पवार साहेबांनी शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन दे मला, तोपर्यंत कारवाई थांबवावी अशा प्रकारचे निर्देश दिले होते. कुठेही वरिष्ठ DYSP असलेल्या महिला अधिकाऱ्याची खरडपट्टी काढली किंवा चुकीचं बोललं हा अजितदादा पवार साहेबांचा स्वभाव नाही. तर राष्ट्रवादी पक्ष या संदर्भात काय भूमिका घेणार का? अशा संदर्भात तहसील असतील, DYSP असतील, अशा अधिकाऱ्यांना संदर्भात काय पाऊल उचलणार? नाही, माननीय अजितदादा पवार साहेब संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणजे अत्यंत स्पष्टपणे ते आपली भूमिका मांडत असतात. कुठलंही चुकीचं काम करण्यासाठी कुठल्याही अधिकाऱ्याला माननीय अजितदादा पवार साहेब कधीही फोन करत नाहीत. कार्यकर्ता चुकला असेल तर त्याच्यावरही कारवाई करा अशा प्रकारचा स्वच्छ आणि थेट स्वभाव हा माननीय अजितदादा पवार साहेबांचा असतो. सर, गेल्या काही दिवसापासून पाहायला गेलं तर मराठा आरक्षण असेल, OBC आरक्षण असेल, काहींचं म्हणणं OBCचं की आमच्या ताटातलं काही घेतलेलं नाही. मात्र हाके असतील, इतर देखील नेते असतील, छगन भुजबळची नाराजी कालची पाहायला मिळाली. त्यामुळे येणाऱ्या काळात OBC वर्सेस मराठा असा संघर्ष आणि युतीमध्ये दिसून येतात. पण युतीमध्ये असणारे छगन भुजबळ एकत्र नाराज दिसून येतात. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ साहेबांची काही नाराजी असेल तर ती आम्ही दूर करू. माननीय मुख्यमंत्री मराठा समाज नाही तो OBC समाजाच्या प्रती देखील अत्यंत संवेदनशील आहेत. मंत्रिमंडळामध्ये त्वरित OBC समाजाच्या प्रश्नावरती एक उपसमिती नेमण्यात आली. त्या उपसमितीचं अध्यक्षपद माजी प्रदेशाध्यक्ष व मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री माननीय बावनकुळे साहेबांना देण्यात आलं. त्या उपसमितीमध्ये भारतीय जनता पार्टीकडनं ज्येष्ठ मंत्री माननीय गणेश नाईक साहेब असतील,
माननीय पंकजाताई मुंडे असतील, माननीय अतुल सावेजी असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं माननीय दत्ता मामा भरणे साहेब असतील, ज्येष्ठ नेते आमचे छगन भुजबळ साहेब असतील, आणि शिवसेनेकडनं गुलाबराव पाटील साहेब असतील किंवा संजय राठोड साहेब असतील, अशी ही समिती आहे. आणि महायुतीचं सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशा प्रकारचा संघर्ष होऊ देणार नाही. मराठा समाजाला देखील त्यांच्या न्यायाचं आरक्षण देण्याचं काम हे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी अशा कुठल्याही प्रकारचा संघर्ष महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार होऊ देणार नाही. विरोधक म्हणून संजय राऊतांनी गोप्य स्फोट केला आहे. छगन भुजबळ यांना राष्ट्रवादीकडून मंत्रिमंडळात घेतलं आहे. मोदींनी सांगून त्यांना मंत्रिमंडळात घेतलंय. त्यातच जर भुजबळ यांना वाटत असेल समाजावर अन्याय झाला तर भुजबळ हे राजीनामा देणार का? तसेच मंडळाच्या विषयावर मुद्द्यावर तुम्ही शिवसेना सोडली होती. बाळासाहेब म्हणाले होते की शिवसेना जातीवादीचं राजकारण करणार नाही, शिवसेना सोडली होती, आता तुम्ही मंत्रिमंडळ सोडणार का, असा सवाल त्यांनी केला आहे. माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते ज्येष्ठ मंत्री माननीय छगन भुजबळ साहेब हे सातत्याने ओबीसी समाजाच्या प्रश्नावर आपला आवाज उठवत असतात. मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांच्या सांगण्यावरनं मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना मंत्रिपद दिलेलं आहे. भांडूपचा भोंगा जो 10 वाजता रोज कर्कश आवाजामध्ये बोलतो, यांनी आपल्या पक्षातील स्थितीबाबत अधिक आत्मचिंतन केलं तर ते शिवसेना उभाटासाठी चांगलं राहील. सर, मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे. ज्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलक आले, उच्चभ्रू सोसायटी असेल इतर ठिकाणी, कुठेतरी या ठिकाणी अशा आंदोलकांना या ठिकाणी येऊ नये असं या पत्रात उल्लेख आहे. मात्र कुठेतरी रोहित पवारांचं म्हणणं आहे की या पत्राच्या मार्फत गृह खात्याचे कपडे घालण्याचं काम हे शिंदे करतात. मला माहित नाही की मिलिंद देवराजींनी राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांना विचारून अशा प्रकारचं पत्र दिलंय का? कारण मला वाटत नाही की त्या पत्रातील मसुद्याची माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब देखील सहमत असतील. शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे. त्यामुळे मुंबईमध्ये आंदोलन करणं हा प्रत्येक महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा अधिकार आहे. मराठा आंदोलन देखील अत्यंत संयमाने, शांतपणे त्यांचे नेते मनोज जरांगे पाटील साहेबांनी केलं आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांच्याकडे गृह खातं आहे त्या गृह खात्याच्या मार्फत मुंबई पोलिसांनी अत्यंत संयमपणे आणि शांतपणे हे संपूर्ण आंदोलन कुठेही न चिघळता, कुठेही लोकांना त्रास न होता हे व्यवस्थितरित्या मुंबई पोलिसांनी हाताळलं. आणि त्यामुळे मला माहित नाही की मिलिंद देवरा यांनी दिलेलं पत्र कितपत उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब त्याच्याशी सहमत असतील. पण मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला मुंबईमध्ये येऊन लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आता तो जीआर आता करून काढण्याचं काम आता ओबीसी कडनं केलं जातं. अशा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाच्या असलेल्या हक्काचं आरक्षण देण्याचं काम पहिल्यांदा देखील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलं होतं. हायकोर्टामध्ये टिकवण्याचं काम देखील केलं होतं आणि आत्ता देखील हैदराबाद गॅझेट लागू करून मराठा समाजाच्या हक्काचं आरक्षण देण्याचं काम हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे. सर, वेगळा प्रश्न हैदराबादच्या गॅझेट संदर्भात काढलेल्या जीआर विरोधात भुजबळांनी कोर्टात जाण्याची तयारी दर्शवली आहे. सोमवार किंवा मंगळवारी कोर्टात जाण्याचा विचार असल्याचं भुजबळ
त्या GRचा आम्ही अभ्यास करू, वकिलांमार्फत तो समजून घेऊ त्यातले बारकावे आणि मग निर्णय घेऊ, अशा प्रकारचा वक्तव्य हे माननीय भुजबळ साहेबांनी केलेलं आहे. सर, GST मुळे मोठा दिलासा मिळाला आहे. विरोधकांना एक प्रकारची चपराकच म्हणायला गेलं का विरोधकांनी आतापर्यंत मोदी असेल तर त्या ठिकाणी पंतप्रधानांवरती भाष्य केलं. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी एक मोठा दिलासा भारतातील तमाम भारतीयांना दिला आहे. GST स्लॅबमध्ये आमूलाग्र असा बदल करून 28% 18%, 12% 5% हा स्लॅब बदलून खूप मोठा दिलासा हा भारतीयांना दिला आहे. शाळेत जाणाऱ्या पेन्सिल असतील, वह्या असतील, कंपॉस बॉक्स असेल, अशांवर तर 0 GST हा माननीय लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलाय आणि म्हणून त्यांचं करावं एवढं कौतुक आणि अभिनंदन कमी आहे. विमामध्ये देखील काय GSTचा अनेक शेतीचे ट्रॅक्टर असतील, उपकरणं असतील, ट्रॅक्टरचे पार्ट्स असतील, टायर असतील, ठिबक सिंचन असेल, मेडिक्लेम असेल, तुमचं खाण्याचे पदार्थ असतील, या भरपूर साऱ्या वस्तूंवर GST हा कमी करण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारताला आत्मनिर्भर बनण्यासाठी जी चालना, जी अर्थव्यवस्थेला चालना द्यावी लागते, ही या GSTच्या सवलतीमुळे नक्कीच मिळणार आहे. निवडणूक पाहता बिहारची असेल तर एकीकडे लादला गेला, त्यामुळे अशा गोष्टी बघून सुद्धा GSTचा टॅक्स स्लॅब हा संपूर्ण भारतामध्ये लागू होणार आहे, केवळ एका राज्यामध्ये नाही. त्यामुळे बिहारच्या निवडणुकींचा आणि ह्या GSTच्या सवलतींचा सुताराम संबंध नाही. दुर्दैवाने देशाच्या हिताचा एवढा मोठा निर्णय होत असताना बिहारच्या राजकारणाचा चष्मा लावून जी काय आलोचना विरोधक करतायत ही अत्यंत दुर्दैवी आहे. काय शरद पवार गटाचे माजी नगरसेवक अमित सरायले भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. या पद्धतीने शरद पवार गटाचे अनेक माजी नगरसेवक ते वेगळ्या पक्षामध्ये, त्याबद्दल त्यांच्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गटाचे फार मोठे नेते ठाण्यात राहतात, त्याबाबतची भूमिका ते स्पष्ट करते. शिवसेनेमध्ये काय वाद झाला होता, विकासाचे मुद्दे होते, स्थानिक कार्यकर्त्यांमुळे आग्रहामुळे त्यांच्या पक्षातल्या गेलेल्या माणसावर बोलून फार त्यांच्या पक्षाला मला महत्व द्यायचं नाही. सर, त्यांच्याच पक्षातले आता महायुतीमध्ये आलेले, त्यांचं कशा प्रकारे स्वागत करणार? शेवटी महायुतीमध्ये आले असतील, भारतीय जनता पार्टीमध्ये, तर त्यांचं स्वागत करतो. पण त्यांच्या पक्षातनं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गटातून जो कोणी जात असेल त्यांच्या पक्षाची भूमिका ठाण्यातील कलाकार, नकलाकार ज्यांना मी म्हणतो ते ती भूमिका मांडतील. सर, सोलापुर के माड़ा के जो कुर्डू गांव है, वहाँ का एक वीडियो अजित पवार का वायरल है, जिसमें एक महिला IPS लेडी को जिससे से अजित पवार एक निर्देश दे रहे हैं कि जो शेतकरियों पर जो अन्याय है उसको लेकर कार्रवाई की जाए. लेकिन ये पूरा वीडियो वायरल है अजित पवार के ऊपर, जिससे सवाल उठे कि लाडली बहन को इस तरीके से जवाब देना, ऐसा चीज क्या पूरा मामला था, किस तरीके की जानकारी देना चाहिए? ये दुर्भाग्यपूर्ण है कि जिस प्रकार से उस वीडियो से खिलवाड़ करके आधा वीडियो दिखाया जा रहा है. सच्चाई ये है कि महाराष्ट्र के सोलापुर जिले के माड़ा तालुका में कुर्डू इस गांव में उस गांव के सभी किसान तहसीलदार के कार्रवाई के खिलाफ इकट्ठा हुए थे. उनका आक्रोश तहसीलदार के कार्रवाई के खिलाफ था. दुर्भाग्यवश वहां की जो DYSP थी अंजलि कृष्णा, इनको जब राज्य के उप मुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार साहब ने फोन करके उस कार्रवाई को स्थगित किया जाए और इसकी सूचना तहसीलदार जी को भी दिया जाए, तो ये दुर्भाग्यपूर्ण है कि DYSP रैंक का आदमी राज्य के उप मुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार साहब को नहीं पहचानता. लोकतंत्र में हर एक
लोक प्रतिनिधि का ये दायित्व है कि चुन के देने वाले लोगों की वो बात सुने। इस प्रकार से उन किसानों की बात सुनकर मैं निर्णय दूंगा, तब तक आप इस कार्रवाई को स्थगिति दीजिए, इस प्रकार के निर्देश दे। पूरा महाराष्ट्र ये जानता है कि उप मुख्यमंत्री माननीय अजीत दादा पवार साहब कठोर निर्णय लेने के लिए और कभी भी किसी भी अधिकारी के ऊपर कोई प्रकार का दबाव गलत काम करने के लिए वो नहीं डालते। दुर्भाग्यवश जिस प्रकार से वो वीडियो आधा दिखाया जा रहा है और जानबूझकर माननीय अजीत दादा पवार साहब की छवि को धूमिल करने का काम कुछ चैनल्स कर रहे हैं। जिस तरीके से बताया जा रहा है कि लाडली बहन को जिस तरीके से दबाव अजीत पवार जो वीडियो ऑडियो कॉल जो वायरल हो रहा है उसके ऊपर क्या है, लाडली बहन को वाकई में अजीत पवार ने दबाने की कोशिश की? किसी भी प्रकार से महाराष्ट्र की किसी भी लाडली बहन को दबाव डालने का प्रश्न ही नहीं होता। अगर कोई डीवाईएसपी रैंक ऑफिसर उप मुख्यमंत्री माननीय अजीत दादा पवार साहब को नहीं पहचानता तो ये भी दुर्भाग्यपूर्ण है। सर, जिस तरीके से मराठा और ओबीसी को जिस तरीके से पूरे महाराष्ट्र भर में जो आंदोलन चल रहे, अभी कुछ दिन पहले मराठाओं के लीडर मनोज जरांगे जिस तरीके से सरकार ने उनकी बातों को मान लिया, लेकिन अब ओबीसी समाज भी जिस तरीके से रास्ते पे आ रही है, जो जिस तरीके से ये जो जिहाद है उसको लेकर जितेंद्र रावत कह रहे हैं कि अगले 3 महीने में ये सारी चीजें समझ जाएगी कि वाकई में उनको रिजर्वेशन मिला या नहीं मिला। महाराष्ट्र में मराठा समाज को आरक्षण देने का काम सबसे पहली बार मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब ने किया। हाईकोर्ट में भी वो आरक्षण टिका। आज भी महायुति के सरकार में मराठा समाज को अपने हक का आरक्षण लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र जी फडणवीस साहब, उप मुख्यमंत्री माननीय अजीत दादा पवार साहब, उप मुख्यमंत्री माननीय एकनाथ जी शिंदे साहब, ये महायुति के तीनों नेताओं ने किया है। महायुति की सरकार किसी भी तरह से महाराष्ट्र में मराठा विरुद्ध ओबीसी ये संघर्ष नहीं होने देंगे। मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब ये ओबीसी समाज के प्रति भी अत्यंत संवेदनशील है। पिछले ही कैबिनेट में ओबीसी समाज के प्रश्नों के लिए एक उपसमिति बनाई गई। भारतीय जनता पार्टी के पूर्व प्रदेशाध्यक्ष और ज्येष्ठ मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे जी को इस समिति का अध्यक्ष बनाया गया। भारतीय जनता पार्टी की ओर से मंत्री गणेश जी नाइक, पंकजाताई मुंडे और अतुल जी सावे है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ साहब और दत्ता मामा भरणे जी है और शिवसेना की ओर से गुलाबराव पाटिल और संजय जी राठौड़ इस उपसमिति के सदस्य हैं। किसी भी तरह से ओबीसी समाज के आरक्षण को धक्का ये महायुति की सरकार लगने नहीं देगी। जिस तरीके से बताया जा रहा है कि छगन भुजबळ जी नाराज है, मंत्रिमंडल के बैठक में भी नहीं गए, भले ही मंत्रिमंडल के बाहर थे लेकिन बैठक में उपस्थित रहे, तो कहीं ना कहीं इनकी नाराजगी है क्या? कोई भी नाराजगी माननीय छगन भुजबळ साहब के मन में नहीं है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब ने भी ये स्पष्ट कर दिया है कि अगर किसी प्रकार की नाराजगी भुजबळ साहब की है तो वो दूर करने का काम मुख्यमंत्री इस नाते से मैं करूंगा। केंद्र सरकार ने जीएसटी में बहुत बड़ी सहूलियत दी, इसको लेकर आरोप हुआ है कि बिहार का चुनाव आपके हाथों से ज्यादा है, इसको लेकर के आपने जीएसटी कम किया। कहीं ना कहीं बिहार में जिस तरीके से परिवर्तन होते हैं वो देश में लागू होता है, तो क्या वाकई में जीएसटी कम हो? देश के लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहब के नेतृत्व में एक बड़ी राहत भारत के लोगों को मिली है। जिन उपकरणों पे 28% जीएसटी था वो 18% पे आ गए हैं। जो 12 और 18 के स्लैब में थे वो 5% पे आ गए हैं। एक ही छोटा सा उदाहरण दूंगा कि स्कूल की नोटबुकें है, किताबें है, पेंसिल है, कंपास बॉक्स है, इन सारी चीजों पे तो 0 जीएसटी कर दिया है। किसानों के लिए राहत देते हुए ट्रैक्टर है, ट्रैक्टर के पार्ट्स है, टायर है, ठिबक सिंचन के उपकरण है, इन सभी पे 12% जीएसटी किया गया है। एक बड़ी राहत देश के सभी राज्यों के भारतीयों को मिलेगी। दुर्भाग्यवश बिहार चुनावों का चश्मा जिन्होंने पहना है वो इसकी
प्रशंसा करने के बजाय बिहार में चुनाव है करके जीएसटी में सहूलत आई है, इसके ऊपर राजनीति करने में मग्न है। लेकिन जीएसटी की ये छूट बिहार में नहीं, भारत के सभी राज्यों में और केंद्र शासित प्रदेशों में दिवाली के अवसर पे लागू होने वाली है। जिस तरीके से महाराष्ट्र का ठाणे जिले का जो कर्जत इलाका है वहाँ पर एक टाउनशिप बनाया जा रहा है जिसका नाम हलाला टाउनशिप रखा गया है। ऐसा आरोप हो रहा है कि मुसलमानों के लिए सिर्फ टाउनशिप बनाए जा रहे हैं। आप भी सत्ता में शामिल है, क्या ये टाउनशिप के बारे में आपको पता है? क्या इस पर कार्रवाई करने की मांग करेंगे? नहीं, अगर किसी धर्म के नाम पे कोई भी टाउनशिप बन रही है तो ये संविधान के दायरे में नहीं है। अगर ऐसी कोई टाउनशिप बन रही है तो सरकार ने उसके ऊपर कार्रवाई करनी चाहिए। किसी भी धर्म, जाति, इस आधार पे कहीं भी रिहायशी टाउनशिप नहीं बननी चाहिए।